नमस्कार, मी प्राध्यापक पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते। माझे पद्मजा स्पीक्स या नावाचे यूट्यूब चॅनल आहे। या चॅनलवर समाज प्रबोधनपर अध्यात्म आणि विज्ञान या विषयाशी निगडित दिनविशेष माहिती असते। विद्यार्थ्यांसाठी मोटिवेशनल व्हिडिओ, ज्येष्ठांसाठी खास व्हिडिओ आणि महिलांसाठी विशेष टिप्स असतात। तर आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की अभ्यास कसा करायचा, वाचलेलं लक्षात राहत नाही। आजचा व्हिडिओ हा आपला विद्यार्थ्यांसाठी स्पेशल व्हिडिओ आहे की अभ्यास लक्षात कसा ठेवायचा। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, कारण मध्ये जर तुम्ही स्किप केलं तर तुम्हाला काही कळणार नाही। त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा। आता बघा की बऱ्याच विद्यार्थ्यांची तक्रार असते की मी खूप अभ्यास केलेला आहे किंवा मी तासनतास अभ्यास करते पण माझ्या लक्षात राहत नाही। म्हणजे जेव्हा मी परीक्षेला जाते तेव्हा मी अगदी हँग होते, मला तिथे आठवतं पण मी पेपरमध्ये लिहू शकत नाही। अशी खूप विद्यार्थ्यांची तक्रार असते। तर काय होते की ते कशामुळे असते ते की ते मनामध्ये भीती ठेवतात, टेन्शन घेतात, ताण घेतात की मी जो अभ्यास केलेला आहे, मी जी प्रश्न उत्तरे वाचलेली आहेत ती जर परीक्षेत नाही आली तर, ही भीती त्यांच्या मनात असते। त्यामुळे भीती वगैरे अजिबात घ्यायची नाही। मग भीती न घेण्यासाठी आपण काहीतरी आपल्या म्हणजे अभ्यासाची जी स्टाईल आहे, लक्षात ठेवण्याची जी पद्धत आहे ती कशी ठेवायची, म्हणजे तुमच्या मनातली भीती ही एकदम निघूनच जाईल। सर्वप्रथम तर अभ्यास करण्याची एक अशी योग्य वेळ असायला पाहिजे। पण असं काही ठरलेलं नसतं की या वेळेसच अभ्यास केला पाहिजे, कारण आपलं जे रूटीन असतं, कधीकधी आपले ट्युशन क्लासेस असतात किंवा दुसरे क्लासेस असतात, शाळा असते, कॉलेज असते। त्यामुळे आपण अभ्यासाला दिवसाचा वेळ देऊ नाही शकत। मग एकतर सकाळचा किंवा मग सायंकाळचा वेळ देऊ शकतो। तर अभ्यासाची एक वेळ अशी निश्चित करून घ्या। आणि शक्यतोवर आपल्याकडे असं म्हणतात की अभ्यास हा सकाळच्या वेळेस करणे अतिशय म्हणजे उपयुक्त ठरतो। कारण काय असतं की सकाळच्या वेळेला आपलं मन हे फ्रेश असतं, शरीर ताजतवानं असतं, त्यामुळे वाचलेलं हे लक्षात राहतं। आणि जुने लोकसुद्धा म्हणत होते की जे कठीण विषय आहे तेव्हाच्या काळातले कठीण विषय म्हणजे गणित आणि इंग्लिश हे तुम्ही सकाळी करा असं म्हणायचे। तर एक अशी वेळ निश्चित करायची आणि त्या वेळेवरच मग आपण अभ्यास जर केला तर मग खूप चांगलं असतं। दुसरं हे की क्युरिओसिटी, म्हणजे तुमची अभ्यास करण्याची इच्छा असायला पाहिजे, तुमच्या मनामध्ये उत्सुकता असायला पाहिजे की नाही मला आज हा अभ्यास करायचा आहे, आज मला हे करून बघायचं आहे। आणि तुमच्या मनामध्ये जर मग इच्छा असेल तर मग काय होते की तुमच्यामध्ये ती क्युरिओसिटी निर्माण होते अभ्यास करण्याची, तर ती क्युरिओसिटी असायलाच पाहिजे। ते रेग्युलॅरिटी, नियमितपणा, आणि अभ्यास हा नियमित करायला पाहिजे। नियमित तुम्ही अभ्यास करा, म्हणजे आज वाचलेलं आहे मग नंतर ते सोडून द्यायचं असं करायचं नाही, आज केला उद्या नाही। नियमितपणे तुम्ही अभ्यास करा। तुमचा टेबल, तुमची अभ्यासाची खुर्ची, अभ्यास करताना पाठीचा कणा अगदी ताठ ठेवा, सरळ बसा तिथे, तिथे स्वच्छ हवा प्रकाश येऊ द्या आणि अशा ठिकाणी तुम्ही अभ्यास करा। नंतर वारंवार वाचणे ज्याला आपण म्हणतो, म्हणजे रिव्हिजन अँड रिपीट। वारंवार वाचल्याने काय होतं की तुमच्या लक्षात राहतं की म्हणजे बघा ते आपलं एक असं सबकॉन्शियस माइंड असतं आणि तुम्ही जर आधी धडा किंवा पाठ वाचून ठेवला तर मग तुमच्या लक्षात येतं की नाही आपण हे तेव्हा वाचलेलं होतं। म्हणजे त्याला आपण ॲक्टिव्ह रिकॉल मेथड असं सुद्धा म्हणतो। म्हणून वारंवार वाचायचं, म्हणजे आज तुम्ही केलेलं आहे एक सुरुवातीला काय करायचं की एखादा धडा किंवा एखादा चॅप्टर हे वाचून ठेवायचं। नंतर मग त्यावरचे जे क्वेश्चन्स दिलेले असतात, जे प्रश्न असतात ते आपण स्वतः सॉल्व करायचे। म्हणजे त्यामुळे तुम्हाला ते वारंवार वाचल्यामुळे तुमच्या ते सबकॉन्शियस माइंडमध्ये राहतं, अंतर्मनात राहतं आणि मग जेव्हा तुम्ही पुन्हा तो अभ्यास करायला घेता त्या विषयाचा त्यावेळेस मग तुम्हाला ते पुन्हा आठवतं। नंतर मग आपण हे म्हणू की लिहिणे हे अतिशय आवश्यक असते। कारण काय की काही जे सब्जेक्ट्स आहेत ते थिअरॉटिकल, डिस्क्रिप्टिव्ह आहेत, म्हणजे वर्णनात्मक, तर ते तुमचे वाचून तुमच्या लक्षात असणार। पण
काही असे सब्जेक्ट्स असतात की ज्यामध्ये फॉर्म्युला आहे, डेरिव्हेटिव्ह आहे, डायग्राम्स आहे, मग डायग्रामला व्यवस्थित लेबलिंग करणे आहे आणि रिॲक्शन्स आहेत. तर हे जे सब्जेक्ट्स आहे हे तुम्हाला लिहूनच बघावे लागेल, कारण हे तुमच्या हाताला जर प्रॅक्टिस असेल लिहिण्याची तर तुम्हाला कळेल की नाही हे इथे असं लेबलिंग करायला पाहिजे होतं, किंवा तुम्ही जर एखादा प्रॉब्लेम सॉल्व करत आहे, गणित सोडवत आहे, तर त्याच्या या स्टेपनंतर ही स्टेप असं तुमच्या हाताला जर ती वळण लागली तर म्हणून लिहून बघणे हे खूप महत्त्वाचं असतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन अँड मोटिवेशन, मनाची एकाग्रता आणि प्रेरणा. कारण बघा, मनाची एकाग्रता जोपर्यंत तुमच्या होत नाही तोपर्यंत तो तुम्ही वाचलेला विषय तुमच्या डोक्यात फिट बसतच नाही. आपण म्हणतो ना की बरेच वेळा फिजिकली प्रेझेंट अँड मेंटली ॲबसेंट असे ट्युशनमध्ये खूप लोक असतात, पण तुम्हाला मनाची एकाग्रता करणे हे अतिशय आवश्यक आहे. आणि प्रेरणा, मोटिव्हेशन्स हे तुम्हाला घ्यायलाच पाहिजे तुम्ही. आणि त्यामुळे बघा, मग तुमचा जो अभ्यास आहे, वाचलेलं जे आहे तुम्ही, ते तुमच्या छान लक्षात राहणार. आता आपण एखादं म्हणजे असं उदाहरण बघूया की तुम्हाला माहिती आहे ईगल, गरुड पक्षी. आणि गरुड पक्षाला जेव्हा त्याचं भक्ष्य दिसतं तेव्हा त्याचं लक्ष फक्त त्या भक्ष्यावरच असतं. आणि गरुड पक्षाची जी दृष्टी आहे, त्याची जी रेंज आहे ती 5 किलोमीटरच्या अंतरापर्यंत असते. आणि त्या 5 किलोमीटरच्या रेंजमध्ये बरेच तिथे अडथळे येतात, म्हणजे डिस्ट्रॅक्शन आपण ज्याला म्हणू, आणि अनेक अट्रॅक्शनही असतात, आकर्षणही असतात. पण त्या गरुडाचं भक्ष्य जर ते हलणारं असेल तरीही तो आपल्या त्या भक्ष्याकडे लक्ष ठेवून असतो. आणि त्याला जे डिस्ट्रॅक्शन येतात तर ते कोणते येतात, मध्येच रस्ता असतो, त्यानंतर म्हणजे डोंगर येतात, झाडं येतात, एखादा नाला येतो. तर त्या 5 किलोमीटरच्या रेंजमध्ये भरपूर असं त्याला डिस्ट्रॅक्शन्स येतात. पण गरुड काय करतो की जोपर्यंत त्याला ते भक्ष्य प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याची दृष्टी, त्याचं लक्ष हे त्याच्या भक्ष्यावरच असते आणि तो ते प्राप्त करतो. म्हणून आपल्याला जे प्राप्त करायचं आहे, तुम्हाला जे पाहिजे आहे, तुमचा जो एम आहे तुम्ही ठरवलेला आहे, फॉर एक्झाम्पल कोणती MPSCची एक्झाम असो, कॉम्पिटिटिव्ह किंवा नीट आहे, JEE आहे, तर तुम्ही जे डिसाईड केलेलं आहे की नाही मला एवढे मार्क्स मिळवायचे आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही अभ्यासाचं टार्गेट हे ठरवून घ्यायचं. आणि मग तुम्ही ते करू शकता हा स्वतःला कॉन्फिडन्स ठेवायचा. आता बघा, तुम्ही ट्युशनला जाता तर तिथे काय करता की ट्युशनमध्ये म्हणजे लिहिण्याचंच काम असतं मॅक्झिमम. एक तर डायग्राम काढून घ्या किंवा लिहिणे, त्यामुळे तुमचं रजिस्टर हे भरून जातं. आणि मग जेव्हा तुम्ही तिथे लिहिण्याचं काम करत असता तर लिहित राहता, पण बरेच वेळा तुमचं माइंड हे दुसरीकडे असते. म्हणून काय करायचं, रायटिंग अवर्स अँड रीडिंग अवर्स हे वेगवेगळे करायचे. म्हणजे रायटिंग अवर्स आपल्याला यामध्ये रायटिंगच करायचं त्या तासांमध्ये, आणि जे रीडिंग अवर्स आहे ते आवश्यक आहे. म्हणून रीडिंग अवर्ससुद्धा तुम्ही तुमचे काढून ठेवा, कारण ते खूप महत्त्वाचे असते. आता अभ्यास केल्यानंतर तुम्ही एखादा धडा वाचलेला आहे आणि तुम्ही वारंवार तो वाचलेला आहे, आपण जे म्हटलं आहे त्याप्रमाणे, तर मग काय करायचं की ते पुस्तक मिटवून ठेवायचं आणि डोळे बंद करून, एक तर तुम्ही मोठ्याने वाचू शकता, असं काहीच नाही की मनातल्या मनातच वाचायला पाहिजे, तर डोळे बंद करून ते आठवून पाहायचं. आणि मग काय होतं की तुम्हाला आठवतं की नाही हा पॅरेग्राफ या पेजवर होता, ही लाईन वर होती, ही लाईन खाली आहे तिथे, असं तुम्हाला व्यवस्थितपणे आठवतं. हे कशामुळे होतं की तुम्ही वारंवार ते वाचल्यामुळे. आणि स्वतःमध्ये कॉन्फिडन्स ठेवायचं की नाही मी इतके मार्क्स मिळवू शकतो, मनामध्ये भीती ठेवायची नाही, पेपरला जाताना हँग अजिबात व्हायचं नाही. आणि तुम्ही जे हे क्लासेस लावता, या महागडे क्लासेस असतात, त्यामध्ये तुमच्या पालकांचे पैसे खर्च होतात. तर हे क्लासेस जेव्हा तुम्ही लावता, तुम्ही जेव्हा क्लासला जाता तर तिथे की नाही अनेक म्हणजे 1-2 तुमचे असतात कोणी जवळचे वगैरे, तर ते डिस्टर्ब म्हणजे ते बोलतात. त्यांना त्या क्लासशी काही देणं घेणं नसतं असंही म्हटलं तरी चालेल. आणि मग त्यांच्या बोलण्यामुळे काय होतं की तुम्हाला सर किंवा मॅडम जे कोणीही शिकवत असेल तर त्यांचं शिकवण्याकडे तुमचं दुर्लक्ष होते. आणि एखादी जरी
स्किप झाली तर पुढची स्टेप ही लक्षात यायला वेळ लागतो. त्यामुळे तुमचे कोणीही असेल ते मित्रमैत्रिणी, त्यांना अगदी पहिल्या वेळेस शांतपणे आणि हसत सांगायचं की बोलू नका, तुम्हीही सरांच्या शिकवण्याकडे लक्ष द्या. पण दुसऱ्या वेळेस जर त्यांनी पुन्हा तुम्हाला म्हणजे क्लासला असं डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला तर मग त्यांना ड्राय अँड कडक आवाजामध्ये सांगायचं की बोलायचं नाही असं तुम्ही सांगायचं. पण तिसऱ्याही वेळेस जर त्यांचा तोच प्रयत्न असेल आणि दररोज जर त्यांच्यामुळे तुमच्या 1-2 स्टेप्स स्किप होत असेल, मिस होत असेल, तर मग तुम्ही त्यांची डायरेक्ट कंप्लेंट करायची सरांकडे किंवा मॅडमकडे, कारण हे करणं तुम्हाला अतिशय गरजेचं आहे. दुसरं हे की तुम्ही क्लासेसला जेव्हा जाता तेव्हा तिथे अटेंटिव्ह राहा. तुम्हाला कोणतंही डाऊट आला, कोणतंही तुम्हाला वाटत आहे की ही स्टेप मला समजली नाही, तर तुम्ही उभं राहून विचारायलाच पाहिजे, कारण त्यामुळे काय होते की तुमचं डाऊट क्लिअर होतो. मला कोणी काय म्हणेल किंवा मग मी हे विचारलं तर कोणी म्हणेल की अरे इतकं सोपंसुद्धा याला आलं नाही. तर हा तुम्ही जो गिल्ट आहे हा मनातला काढून टाका. दुसरं हे असतं की समजा तुमचे सर किंवा मॅडम हे शिकवत आहे आणि त्यांचा चुकून एखादा पॉईंट हा चुकला आणि तुमच्या तो लक्षात आलं की हे इथे असं असायला हवं होतं, तर तुम्ही अतिशय नम्रपणे शांतपणे सरांना सांगा की सर हे इथे असं असायला हवं होतं का. म्हणजे त्यांना तुम्ही टोचून बोलू नका किंवा हिणवल्यासारखं करू नका. यामुळे काय होते की तुमची नम्रता वाढते आणि त्याचा तुम्हाला खूप म्हणजे तुमच्या शरीरावर त्याचा चांगला परिणाम होतो, हे लक्षात ठेवायचं. आता ट्युशनला जेव्हा तुम्ही जाता तर तेव्हा मॅक्झिमम तिथे काय होते की सिलेबस कंप्लीट करणे आणि मग त्यावर टेस्ट घेणे असं चालू असतं. तर आपणही काय करायचं की जो सिलेबस असतो तो पूर्ण आपण लिहून घेतो रजिस्टरमध्ये. ते सर्व रजिस्टर भरलेले आपल्या घरी कपाटामध्ये असतात. म्हणजे त्याचं आपण रवंथ करायचं. रवंथ करायचं म्हणजे काय करायचं की तुम्हाला प्राणी माहिती आहे ना, गाय किंवा बैल, हे काय करतात की यांना जेव्हा चारा खायला दिला की ते भराभर म्हणजे बकाबक सगळं खाऊन घेतात, खूप खाऊन घेतात आणि मग शांतपणे बसून त्याचं मग ते असं रवंथ करतात. म्हणून मग तुम्ही ते तुमचं मटेरियल सगळं तुमच्या रजिस्टरमध्ये आहे. मग घरी आल्यानंतर तुम्ही तुमच्या कामाचे तास हे डिसाईड करायचे, अभ्यासाचे तास, आणि त्यामध्ये मग हे रीडिंग, हे रायटिंग अवर्स, त्यामध्ये तुम्ही त्याचं असं प्लॅनिंग करायचं, कारण हे तुम्हाला अतिशय आवश्यक आहे. आणि तुम्हाला होमवर्क दिलेलं आहे, तर होमवर्क जे दिलेलं आहे तर ते मित्राच्या वहीतून कॉपी करू नका. आणि थोडंसं पालकांना पण मी सांगू इच्छिते की वडील जनरली घरी नसेल पण आई असते घरी, होममेकर असेल तर, किंवा तसंही आईचं लक्ष असतंच आपल्या मुलांवर. तर आपला मुलगा अभ्यास करत आहे किंवा मुलगी अभ्यास करत आहे तर त्या रूममध्ये जाऊन चक्कर मारा, एखादा चक्कर घाला आणि तिथे तुम्ही बघा की तो कोणाची वही समोर ठेवून भराभर उतरवून तर घेत नाही आहे ना होमवर्क, किंवा कोणाचं गणित सोडवलेलं तेच तो होमवर्क करत आहे का. असं जर तो होमवर्क करत असेल तर ते फक्त काय आहे की दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये दाखवण्यासाठी, त्याला काहीही फायदा झालेला नाही. तो ते लिहू शकणार नाही परीक्षेमध्ये. म्हणून तिथे एक चक्कर मारून पाहायचं की हा काय करत आहे, ते एक महत्त्वाचं असतं. दुसरं हे की आता वडील घरी आले तर समजा ड्युटीवरून आले तर आल्याबरोबर चहा पाणी वगैरे झालं तर आल्याबरोबर आईनी म्हणजे मुलाची कंप्लेंट नाही करायची की याने आज अभ्यासच केला नाही, किंवा हा मित्रांसोबत फोनवर बोलत होता, हा किंवा ही म्हणा कोणीही, हा माझ्या तोंडोतोंडी येतो, मला उलट उत्तरे देतो, हा टी व्हीच पाहतो. म्हणजे आल्याबरोबर तुम्ही ही वडिलांकडे कंप्लेंट करू नका. त्याने काय होतं की वडीलही ऑफिसमधून आलेले असतात, त्यांनाही बराच तिथे कधीच रागा होतो आणि मग आल्याच जर तुम्ही सांगितलं तर त्यांचाही राग म्हणजे अनावर झाला तर तो रागाचा उद्रेक होतो आणि उद्रेक झाला की मग त्या मुलाला शिव्या पडतात, त्याला शिव्या मिळू शकतात किंवा त्याला वेळप्रसंगी मारही मिळू शकतो. आणि मग त्यामुळे काय होतं की तुमच्या घरातील जे वातावरण आहे ते दूषित होतं आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्याचे उगाचच 2 दिवस हे वाया जातात. म्हणून तुम्ही घरातील वातावरण चांगलं ठेवा. तुम्हाला सांगायचं तर आहेच की त्याने आज असं असं केलेलं आहे, पण ती योग्य वेळ नाही. योग्य वेळ जेव्हा येईल म्हणजे एकतर तुम्ही जेवण वगैरे झाल्यानंतर सावकाश निवांतपणे रात्री सांगा, किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही सांगू शकता की हे झालेलं आहे, हा असा मला बोलला वगैरे, तर तुम्ही ते सांगायचं. पण
वेळ बघून तुम्ही सांगा. शिवाय आता वडिलांनी सुद्धा एक लक्षात ठेवायला पाहिजे की आमच्या वेळेस असं नव्हतं, आम्ही असं जगलो, आम्ही तसं जगलो, आम्हाला ट्युशन नव्हती, आम्हाला सायकल नव्हती, आम्हाला पायात घालायला चप्पल नव्हती. तर असं ते मुलाला वारंवार सांगून त्याचा काहीही फायदा होत नाही. कारण काय असते की तो काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. आणि आताच्या मुलांना 7-8 चप्पलचे जोड हे असतातच. तर त्यामुळे हे सांगायचं नाही की बा मी असा जगलो वगैरे, हे लक्षात ठेवायचं. हे त्याचा काळ आहे, तो त्या काळात जगत आहे, आपण त्याला सुविधा पुरवत आहोत, तो आपला काळ होता, हे त्याला वारंवार सांगण्याची काहीही गरज नाही. शिवाय हे लक्षात ठेवायचं की शेजारचा मुलगा आणि आपला मुलगा दोघंही ट्युशनला जातात आणि दोघंही एकाच सरांकडे आहे. पण आपल्या मुलाला समजा 20पैकी 11 मार्क मिळाले आणि शेजारच्या मुलाला जर 20पैकी 19 मार्क मिळाले, तर त्यांची कंपेअर करू नका. म्हणजे त्याला, आपल्या मुलाला वारंवार ते उदाहरणं देऊ नका की बघ त्याला कसे मार्क्स मिळतात, तुला नाही मिळत, असं करू नका. आणि आपल्या मुलावर विश्वास ठेवा. आणि हा विश्वास ठेवा की आपलासुद्धा मुलगा हा स्टेप बाय स्टेप ग्रो होईल, तो सुद्धा प्रगती करेलच, हे लक्षात ठेवायचं. आणि हे फार महत्त्वाचं असतं, कारण मग वातावरणाचाही खूप फरक पडतो. आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा अभ्यास करायला बसलेले आहे रूममध्ये, तर घरच्यांना सांगून द्यायचं की आता मला 1 तास डिस्टर्ब करू नका, मी अभ्यास करत आहे. म्हणजे तुमचा तो 1 तास वगैरे व्यवस्थित तिथे अभ्यास केला जाईल. दुसरं हे असतं की परीक्षेला जेव्हा तुम्ही जाता, तर तेव्हा तिथे टाईम मॅनेजमेंट करा. टाईम मॅनेजमेंट म्हणजे कसा की एखादा जो प्रश्न असतो तो 2 मार्कचा असतो, एखादा 5 मार्कचा असतो, एखादा 10 मार्क्सचा असतो. तर तुम्हाला समजा येत आहे, तर तुम्ही काय करता की त्या 2 मार्क्सच्या क्वेश्चनला येत आहे मला चांगलं, तर त्याला खूप वेळ नका देऊ. कारण काय होईल की त्याचे तुम्हाला 2पैकी 2च मार्क्स मिळणार आहे. पण 10 मार्क्सचा जो क्वेश्चन आहे त्याला तुम्ही वेळ देऊ शकता, कारण तिथे तुम्हाला 10पैकी 10 मिळेल. म्हणजे असं टाईम मॅनेजमेंट करा. बरेच विद्यार्थ्यांचं आपण ऐकलेली आहे ही तक्रार की मला येत होतं पण वेळच नाही पुरला. तर वेळ, त्यासाठी टाईम मॅनेजमेंट हे अतिशय आवश्यक आहे की कोणत्या क्वेश्चनला किती मार्क्स द्यायचे. तुम्ही सराव परीक्षा तुमची होते आणि त्यामधून तुम्हाला आयडिया येते की आपल्याला आपला क्वेश्चन सेट कसा असणार आहे आणि आपल्याला कोणत्या क्वेश्चनला किती किती मार्क्स द्यायचे आहे. दुसरं हे असतं महत्त्वाचं की प्रश्न जे आहे प्रश्नपत्रिकेमधले ते प्रश्न व्यवस्थित वाचा. काय विचारलेलं आहे हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. घाई करू नका. काही विद्यार्थी काय करतात की बस अर्धाच प्रश्न वाचला की उत्तर लिहायला सुरुवात. असं करू नका. बरेच वेळा विचारलेलं वेगळं असतं आणि मग लिहिता तुम्ही वेगळं, त्याचा फॉर्म्युला मग चुकून जातो आणि मग त्याचं पूर्ण गणितच चुकतं. तर म्हणून तुम्हाला मग ते मार्क्स मिळत नाही. म्हणून डेरिवेशन्समध्ये रिॲक्शन्स ज्या आहेत, त्या रिॲक्शन्समध्ये ॲरोवरती कोणत्या कंडिशन्स आहेत हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. लेबलिंग खूप महत्त्वाचं असतं. आणि विज्ञानाचा अभ्यास करणं तर अतिशय सोपी आहे. म्हणजे त्यामध्ये पॉईंट्स दिलेले असतात, ते पॉईंट्स लक्षात ठेवायचे, त्यावरून तुम्ही त्याचं डिस्क्रिप्शन द्यायचं. डायग्राम म्हटलेलं आहे, तर डायग्राम समजा तुम्हाला आता डायग्रामची प्रॅक्टिस करायची, एखादी हार्टची डायग्राम आहे किंवा सर्किट डायग्राम आहे, तर तुम्ही त्याचं लेबलिंग कसं कसं करायचं हे अगदी तुम्ही प्रॅक्टिस केली की तुम्हाला येऊन जाईल. सर्किट डायग्रामचं येऊन जाईल आणि त्यावरून मग तुम्ही त्याचं डिस्क्रिप्शन देऊ शकता. म्हणजे हे अतिशय असं सोपी असतं. मनातून भीती, टेन्शन, ताण तणाव हे काढून टाकायचं आणि अगदी बिनधास्तपणे आपण फक्त अभ्यास करायचा. आणि परीक्षेला गेलात तुम्ही पेपर द्यायला की पेपर देऊन आल्यानंतर हा विचार नाही करायचा की माझा पेपर आता कसा गेला. दिलेला आहे पेपर, तो गेला, त्याचा रिझल्ट आता तो येणारच आहे. म्हणून असं अगदी, आणि आताची जी तुमची जी पिढी आहे यांना तर खूप सुविधा आहेत, यांना कोणतेच प्रॉब्लेम नाही आहे. आईवडील तुम्हाला खूप सुविधा पुरवत आहे. पण तुम्ही फक्त आईवडिलांनी त्यांच्यावर बर्डन द्यायला नकोच. मी आता सांगितलेलंच आहे, त्यांना टार्गेट देऊ नका. प्रत्येक मुलाची कॅपॅसिटी ही वेगवेगळी असते आणि ते ओळखून घ्यायचं आणि त्याचा इंटरेस्ट वेगळा असतो. आपल्याला वाटत असलं की आपला मुलगा इंजिनियर, डॉक्टर, ऑफिसरच झाला पाहिजे, पण त्याचा इंटरेस्ट कुठे आहे हेही महत्त्वाचं असतं. याकडेही आपण थोडंसं लक्ष द्यायला हवं. आणि बघा, तुम्ही ही जर पद्धत अवलंबिली तर तुम्ही हा केलेला अभ्यास तुमच्या लक्षात राहील आणि परीक्षेला काहीच घाबरायचं नसते. परीक्षा तर ही दरवर्षी येतच असते आणि तिथे आपण अगदी छान पेपर द्यायचा. छान केव्हा देऊ शकाल? जेव्हा तुम्ही कॉन्फिडन्सली अभ्यास कराल
आणि अभ्यास करताना फक्त अभ्यासच करा, नाही तर मग फिजिकली प्रेझेंट अँड मेंटली ॲबसेंट असं राहू नका. म्हणून अभ्यास तुम्ही 3 तासच करता ना, पण 3 तास हा अभ्यास महत्त्वाचा असतो. आता आजकालच्या मुलांना कसं डिस्ट्रॅक्शन्स खूप येतात, कारण गॅजेट्स खूप ॲव्हेलेबल आहे. आमच्या वेळेस एवढे गॅजेट्स वगैरे नव्हते, पण ते डिस्ट्रॅक्शन्स तुम्ही बाजूला सारून त्यामध्ये अट्रॅक्शन निर्माण करू शकता आणि हे तुमच्या हातात आहे. आताची पिढी ही खूप हुशारच आहे. फक्त त्यांनी ठरवलं, एक वेळ मनावर घेतलं की मग बघा तुमचा अभ्यासही लक्षात राहतो आणि तुमचं जे टार्गेट होतं, तुम्हाला किती मार्क्स मिळवायचे होते, कोणत्या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रावीण्य घ्यायचं होतं, हेही तुम्ही घेऊ शकता. आणि तुम्हाला हे माहीत असेल की जे विद्यार्थी टॉपर येणारे असतात ते कधीही हार्डवर्क करत नाही, ते स्मार्टवर्क करतात. आणि दुसरं हे की तुमचा क्लास वगैरे झाल्यानंतर डिस्कशन हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण ज्याला चर्चा म्हणतो, ग्रुप डिस्कशन, त्यामध्ये तुमचे डाऊट्स क्लिअर होतात. किंवा असं ग्रुपमध्ये ठरवून घ्यायचं की आज हा चॅप्टर आपण सगळेजण करून येऊ आणि मग सायंकाळच्या वेळेस आपण यावर डिस्कशन करू, क्वेश्चन ॲन्सर्स. तर त्यामध्ये मित्रांनीसुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे की एखाद्याला नाही आलं तर त्याला काही टार्गेट करायचं नाही, तो उद्या करून घेईल कंप्लीट, असं तिथे आपण सामंजस्यपणा दाखवायला पाहिजे. म्हणून ग्रुप डिस्कशन हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आणि ग्रुप डिस्कशनमध्ये तुम्ही लपू नका की मी अभ्यास करून आलेलो आहो. अगदी फ्रँकली तिथे तुम्ही तुमच्या मित्रांसमोर ते ओपन करायचं. त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो आणि तुमचे डाऊट्स हे क्लिअर होतात. तर असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.